कलेक्ट करता येईल तो. आपण या लेक्चरला अग्नीचा विचार करणार आहोत. सिलेबसमध्ये अजून एक आपले 2-3 टॉपिक बाकी आहेत, ज्याच्यामध्ये अग्नी आणि कोष्ठ परीक्षण हा एक मोठा विषय आहे. त्याच्याबरोबरच दीपन आणि पाचन हा विषय जरी त्यांनी सिलेबसमध्ये घेतलेला नसला तरी तो समजून घेणं अतिशय आवश्यक असल्यामुळं तो एक विषय आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर अष्टौ महादोषकर विषय जे काही आहेत त्याच्याबद्दल आपल्याला थोडी चर्चा करायची आहे आणि स्पेसिफिक एखादं पंचकर्म सेंटर कसं असावं किंवा त्याची स्पेसिफिकेशन्स काय असावीत, त्याच्यामध्ये कोणते इन्स्ट्रुमेंट्स आणि इक्विपमेंट्स असणं आवश्यक आहे याचा विचार आपण एका लेक्चरला करणार आहोत. म्हणजे एकंदरीत विचार केला तर आपल्याला अजून एक 4-5 लेक्चर्स या सगळ्या विषयासाठी लागतील. म्हणजे आपण 15 ऑक्टोबर पर्यंत आपला हा जो विषय तो पूर्ण करूया. माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या पहिल्या टर्मचं जे डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये हा भाग सगळा मी शिकवणार आहे आणि स्वामी मॅडम आहेत तो स्नेहनाचा विषय जो आहे तो घेणार आहेत. समजा याच्यामध्ये काही तुम्हाला लक्षात आलं की नाही एखादा टॉपिक शिकवायचा राहिलेला आहे तर तुम्ही तसं लक्षात आणून देऊ शकता, म्हणजे जेणेकरून तो आपल्याला पूर्ण करता येईल. तर आपण अग्नीपासून सुरुवात करूयाच. अग्नी परीक्षण बेसिकली पंचकर्म ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला अग्नीचं महत्व काय आहे हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाहीये. अग्नी पहिल्या वर्षापासून आपण काही ना काही स्वरूपामध्ये त्याचा विचार करत आलो आहोत, त्याचा अभ्यास करत आलो आहोत. पुन्हा सेकंड इयर असेल, थर्ड इयर असेल, प्रत्येक वेळेला आपल्याला त्यातून काही ना काहीतरी वेगळं कळत गेलेलं आहे किंवा आपली दृष्टी ज्या वेळेला रुंदावत जाते त्यावेळेला आपल्याला त्यातून आणखीन अर्थबोध होत असतात. अनेक वेळेला असं म्हटलं जातं की संहिता वाचन ज्या वेळेला तुम्ही करत असता त्यावेळेला आज वाचलेलं त्यातून ध्वनित होणारा अर्थ आणि त्यातून समजा 4 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी, महिन्याभरानी, वर्षांनी, 2 वर्षांनी ज्या वेळेला तुम्ही ते वाचत जाता त्यावेळेला त्यातून ध्वनित होणारा अर्थ, त्यातून समजणारा अर्थ हे वेगळे वेगळे असतात. याचं कारण असं की संहितेमध्ये लिहिलेल्या गोष्टी त्याच आहेत, त्या काही बदललेल्या नाहीयेत. आपली दृष्टी जी आहे ती रुंदावलेली असते. अनेक वेळेला असा विचार येतो की पोस्ट ग्रॅज्युएशन कशासाठी करायचं आयुर्वेदामध्ये. खूप म्हणजे जण हा प्रश्न विचारतात. तर याचं कारण असं की बेसिकली आपल्याला कळलेलंच नाहीये की आपण काय करायचंय आयुर्वेदामध्ये जाऊन. 90% स्टुडंट्स जे आहेत ते MBBS ला ऍडमिशन नाही मिळालं म्हणून BMS ला ऍडमिशन घेतात. ऍक्च्युली 90% सुद्धा नसेल माझ्या माहितीप्रमाणे, तो आणखीन जास्त असेल विषय, 95% पण असेल. तर मुद्दा असा आहे की आपण ज्या वेळेला BMS ला आलेलो आहोत आता, तर आपण नेमकं काय करणार आहोत हे आपल्या प्रत्येकासमोर एम, उद्दिष्ट, ध्येय जे काही आहे ते सगळं स्वच्छ, क्लिअर सूर्यप्रकाशासारखं हवं. नाहीतर आपली अडचण होऊन जाते की नेमकं काय करायचंय पुढे जाऊन हे कळत नाही आपल्याला. अनेक स्टुडंट्सना ज्या वेळेला मी विचारतो अंडर ग्रॅज्युएट कंप्लीट केलेल्या की बाबा आता काय करणार आहे, तर त्यांचं उत्तर असं असतं की सर मी पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन मिळाली तर पोस्ट ग्रॅज्युएशन करणार, नाहीतर प्रॅक्टिस सुरू करणार. या प्रश्नाला किंवा ह्या उत्तराला अर्थच नाहीये. याचं कारण असं की जर मला माहिती नाहीये की मी काय करायचं आहे किंवा मला मिळणाऱ्या एखाद्या डिग्रीवर जर मी काय करायचं आयुष्यामध्ये हे जर अवलंबून असणार आहे, तर ह्याला मी तरी समर्थन देऊ शकणार नाही. मग एक माझ्या बाबतीत घडलेलं उदाहरण सांगतो की ऍक्सिडेंट माझ्या बाबतीत एक घडला असा की ज्याच्यामुळं मला MBBS ला ऍडमिशन नाही मिळू शकली. आय मिस्ड माय ऍडमिशन बस जस्ट बाय 1 मार्क. आमच्या वेळेला हे होतं पोस्ट म्हणजे काय म्हणतात PCBच्या मेरिटवर ऍडमिशन्स असायच्या. आम्हाला एंट्रन्स नव्हती आणि मला 1 मार्क कमी पडला. त्याचंही ऍक्सिडेंट म्हणायचं कारण असं की आमच्याकडे प्रॅक्टिकल परीक्षेला सगळ्यांना 100 पैकी 100 मार्क द्यायची अशी पद्धत नव्हती आणि माझे 5 मार्क हे ते प्रॅक्टिकलला गेले होते माझ्या केमिस्ट्रीच्या. त्याच्यामुळं मी, नाहीतर अदरवाईज आय वुड हॅव बीन अ स्टुडंट ऑफ वैशंपायन मेडिकल कॉलेज सोलापूर. पण तो पास्ट आहे. ज्या वेळेला माझ्या लक्षात असं आलं की बाबा आपल्याला आता MBBS मिळत नाहीये किंवा आपली घरची परिस्थिती अशी नाही की आपण प्रायव्हेट MBBS कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतो, तर म्हटलं ठीक आहे आपण आता BMS करूया.
BMSला ज्यावेळेला ऍडमिशन घेतलं, त्यावेळेला पहिल्या वर्षाला मी असं ठरवलं होतं, की याच्यामध्ये मॅक्सिमम एज्युकेशन काय आहे आणि कोणता विषय आहे, जो आयुर्वेदाचं बलस्थान आहे, त्या विषयामध्ये आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आणि आपली प्रॅक्टिस पूर्णपणे आयुर्वेदिक असली पाहिजे. कुणीही मला त्यावेळेला 17 वर्ष, 17.5 वर्ष, 18 वर्ष असं काहीतरी वय असतं आपलं. कुणी सांगणारं नव्हतं आणि मार्गदर्शन करणार नव्हतं. अख्ख्या कुटुंबामधनं मी एकटा पहिला डॉक्टर झालेलो. तर त्याही परिस्थितीमध्ये हा विचार पहिल्या वर्षी माझा फिक्स होता, की नाही आपल्याला इकडे आलोय तर ह्याच विषयात आपल्याला करिअर करायचं. आणि त्याच्यामुळं मी पुढं त्या पद्धतीने शिकत गेलो. आमच्या वेळेला काय चिकित्सा विषयातच फक्त एम-डी होती. म्हणजे त्या अर्थाने विचार करताना पंचकर्म या विषयामध्ये एम-डी नव्हतं. ज्यावेळेला मी यू-जी पास होत गेलो, त्यावेळेला एम-डी पंचकर्म पण सुरू झालं आणि मग ठरलं की आपल्याला पंचकर्म या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय. हे काही माझ्या मार्कावर अवलंबून नव्हतं किंवा मला काय परिस्थिती समोर येणार आहे त्याच्यावर ठरलेलं नव्हतं. तर मी हे पहिल्या वर्षी माझं ध्येय म्हणून ठरवलं होतं. आणि मी त्या पद्धतीनं पुढचा सगळा प्रवास माझा करत गेलो. तसंच माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही मला ॲडमिशन कशामध्ये मिळणार आहे, असं ठरवण्यापेक्षा मला काय करायचं आहे आयुष्यामध्ये, मला आवडतंय काय, याचा विचार करा. एखाद्याला असं वाटत असेल, की मला स्त्रीरोगाची प्रॅक्टिस आयुर्वेदाच्या माध्यमातून करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर त्यांनी जरूर पोस्ट ग्रॅज्युएशनचा प्रयत्न करावा. जर नाही मिळालं पोस्ट ग्रॅज्युएशन, तरी त्यांनी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करू शकतो. त्याला कोणी अडवू शकणार नाही. मग पुढे डिप्लोमा आहेत किंवा अन्य काही डिप्लोमा किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन त्या विषयातलं आणखीन ज्ञान मिळावं, आपली दृष्टी रुंदावावी, आपल्याला अनुसंधान म्हणजे काय असतं हे कळावं, याच्यासाठी करायचं लक्षात घ्या. किंवा आपल्याला खूप जास्त प्रमाणात त्या विषयाचे रुग्ण पाहायला मिळतात म्हणून करायचं. पोस्ट ग्रॅज्युएशन हे डिग्रीसाठी चुकूनही कुठंच नाही मिळालं तर कुठली तरी मिळाली पीजी म्हणून करूया. हाही म्हणजे मी काही म्हणत नाही, की हा सर्वस्वी चुकीचा दृष्टिकोन आहे. पण त्यावेळेला आपलं असं निश्चित असावं, की मी प्रॅक्टिस ही करणार आहे. मला एक ॲडिशनल हवी म्हणून पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री नावापुढे पाहिजे आहे. त्याचा मी माझ्या व्यवसायाशी काहीही संबंध ठेवणार नाही. पण मला पीजी करायचं आहे. हेही हरकत नाही, की चुकीचं एम आहे असं मी म्हणणार नाही. पण जे काय तुम्हाला करायचं आहे त्या पद्धतीनं तुम्ही तुमची आखणी करा आणि मग जावा. म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर होत असतात. तर माझं म्हणणं असं आहे, की ही दृष्टी रुंदावणं हे जे मी शब्द वारंवार वापरतोय याचा अर्थ असा, की पहिल्या वर्षी म्हणजे दोष म्हणजे काय मला कळलं. दुसऱ्या वर्षी मी त्याच दोषांचा विचार केलाय. तिसऱ्या वर्षी मी त्याच दोषांचा विचार केलाय. पीजीला आल्यावरही मी त्यांचाच विचार करतो आहे. आणि मी आता 50 वर्ष झाले प्रॅक्टिस करतोय तरी मला दोष 3च आहेत. मला त्यांचा विचार प्रत्येक रोगामध्ये करायचाच आहे. पण माझा अनुभव काय वाढला? मला किती जास्त प्रमाणामध्ये आयुर्वेद कळला, त्याच्यानुसार माझं मत किती बदललं, माझे विचार किती बदलले, याचं रिफ्लेक्शन माझ्या प्रॅक्टिसमध्ये येतंय का? आणि मला यातून काही नवीन दृष्टी मिळतीये का? हा पदोपदी आपण विचार करायला पाहिजे आणि त्याच्यातूनच आपण स्वतः समृद्ध होत असतोय, असं माझं मत आहे. त्यामुळे मी म्हणतोय, की पहिल्या वर्षी तुम्हाला अग्नी म्हणजे काय वाटत होतं? दुसऱ्या वर्षी तुमचं काय मत आहे? आज तुमचं काय मत आहे? याचा विचार करा प्रत्येकाने. माझं लेक्चर झाल्यानंतर शांतपणे घरी जाऊन पहिल्या वर्षाचं फडके शास्त्रींचं पुस्तक वाचायला हरकत नाहीये, की अग्नीबद्दल त्यांनी काय लिहिलेलं होतं. आज आपण जे डिस्कशन करणार आहोत त्याच्यामध्ये हे मुद्दे कुठं होते का? पहिल्या वर्षाला आपल्या डोक्यात. आपल्याला ते नवीन कळलेत आणि ते समजण्या एवढी माझी बौद्धिक पातळी आता वाढलेली आहे, असं तुमच्या लक्षात येईल. आणि मग आपण या सगळ्या गोष्टी गांभीर्यानं समजून घेऊ शकू असं माझं मत आहे. तर अग्नीचा विचार ज्यावेळेला आपण करतो, त्यावेळेस एक अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेदामध्ये ही सगळी तत्व वर्णन केलेली आहेत. त्यांचं स्वरूप वेगळं-वेगळं असू शकेल. पण तत्व म्हणून ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट स्वीकारतो, त्यावेळेला प्रत्येक सायन्समध्ये कोणतेही सायन्स आपल्या समोर ज्यावेळेला येतं ना, तर त्याचे काही ठराविक गोष्टी असतात, ज्याच्यातून ते सायन्स किंवा शास्त्र आहे असं सिद्ध होत असतं. पहिली गोष्ट म्हणजे त्याला स्वतःची अशी काही अझम्पशन्स असतात, काही गृहीतकं असतात. बेसिकली काही गोष्टी गृहीत धरल्याशिवाय आपण कोणती थिअरी पोस्ट करूच शकत नाही, मांडू शकतच नाही. त्यामुळे प्रत्येकाची स्वतंत्र अशी काही गृहीतकं असतात. प्रत्येकासाठी काहीतरी एक बेसिक सायन्स असतं. एक मूलभूत शास्त्र प्रत्येकाने कुठलं तरी स्वीकारलेलं असतं आणि त्याच्यानंतर त्या शास्त्राची स्वतःची काही उभारणी असते आणि त्याच्यासाठी काही त्यांनी टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली असते, टेक्निक्स डेव्हलप केलेले असतात. याच माध्यमातून कोणत्याही शास्त्राचा विकास होत असतो. आयुर्वेद, धनुर्वेद किंवा हे सगळे अश्वायुर्वेद असेल किंवा ह्या सगळी जी पुढची उपवेद सांगितलेली, या सगळ्यांचं बेसिक सायन्स काय तर वेद हे आहे. म्हणून आपण असं म्हटलं, की बाबा "इह खलु आयुर्वेदः"
नाम उपांग हा अथर्ववेदस्य, म्हणजे अथर्ववेदाचं उपांग म्हणून आपण आयुर्वेदाकडे पाहतो. याचा अर्थ काय? तर त्याचं बेसिक सायन्स जे आहे ते वेद आहे. म्हणजे आयुर्वेद जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही त्याच्यापासून वेगळं राहू शकत नाही. त्याचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे किंवा क्रमप्राप्त आहे. आयुर्वेदाचं स्वतःची थिअरी आयुर्वेदाने मांडली. त्रिदोष असेल किंवा पंचमहाभूत असतील ही काही गृहीतकं त्यांनी स्वीकारली. सामान्य विशेष सिद्धांतासारख्या स्वतःच्या काही थिअरी आहेत, ज्या आयुर्वेदाने मांडल्या. स्वभावपरमवाद असेल आणि मग त्याच्यासाठी काही त्यांनी हे शास्त्र समजून घेण्यासाठी काही टेक्नॉलॉजी डेव्हलप केल्या. मग वेगवेगळ्या परीक्षा असतील, मध्ये त्रिविध परीक्षा असेल, दशविध परीक्षा असेल किंवा हेतू, लिंग, औषध ही त्रिसूत्री असेल आणि काही टेक्निक किंवा टेक्नॉलॉजी मग पंचकर्मासारख्या असतील त्या डेव्हलप झाल्या. म्हणजे ह्याच्यातून ही आयुर्वेदाची उभारणी आहे. म्हणजे अग्नीचा विचार करताना फिजिक्सवाले काय विचार करतील, अग्नीचा विचार करताना केमिस्ट्रीवाले काय करतील आणि अग्नीचा विचार करताना आयुर्वेदवाले काय विचार करतील. सगळ्यामध्ये अग्नी तत्व म्हणून तेच आहे, पण त्या त्या शास्त्रानुसार त्याच्यामध्ये काही भेद आहे. आणि तो भेद जो असतो तो आपल्या शास्त्रासाठी आपण काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. मुळात आपण जो सिद्धांत मानला की ज्याप्रमाणे पृथ्वीमध्ये आपल्याला वारा दिसतो, चंद्र दिसतो आणि सूर्य दिसतो, त्याच पद्धतीची 3 तत्व आपल्या शरीरामध्ये आहेत, ज्याला आपण वात, पित्त आणि कफ म्हणतो. आणि ह्याचं काम काय आहे? तर ही उष्णता जी आहे किंवा सूर्य जो आहे हा परिणमनाचं काम करतो, अवस्थांतराचं काम करतो. सोम जो आहे तो सगळ्या प्रकारची शीतलता देणं किंवा एकत्र धरून ठेवणं, ब्रूहण करणं, वाढवणं याचं काम करतो. आणि चंचलता जी आहे किंवा एखादी गती जी आहे मेंटेन ठेवणं, याचं काम हा वारा करत असतो, म्हणजे वात करत असतो. थोडक्यात परिणमनाचं काम करणारं जे तत्व आहे त्याला आपण अग्नी असं म्हटलेलं. मग आपल्या शरीरामधला अग्नी कसा आहे हो? आपण म्हणतो की आपल्या शरीरामध्ये 13 प्रकारचे अग्नी आहेत. 13 प्रकारचे अग्नी आहेत. म्हणजे त्यामध्ये एक जाठराग्नी आहे, त्याच्यानंतर 7 प्रकारचे धात्वाग्नी आहेत आणि 5 प्रकारचे भूताग्नी. आता अग्नी हे तत्व मानलं की आपल्याकडं त्याचं अधिष्ठान असतं. म्हणून आपल्याकडं जाठरो भगवान अग्नी ईश्वर हा अन्नस्य पाचक असं म्हटलं सुश्रुतांनी. किंवा भगवद्गीता जर उघडली तुम्ही तर त्याच्यामध्ये श्रीकृष्णाने असं सांगितलेलं आहे की माझं अस्तित्व जगामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आहे, पण मला त्याच्यामध्ये काही गोष्टी या विशेष प्रिय आहेत. मग त्याच्यामध्ये पोटामध्ये मी कुठं राहतो तर अग्नीच्या रूपाने राहतो, किंवा मी झाडांमध्ये कुठं राहतो तर मी पिंपळामध्ये राहतो. त्यांनी ठरवलेली त्याची अधिष्ठानं. अग्नीचं इतकं महत्व आहे. पण मग हा अग्नी जसा आपण बघतो समाजामध्ये किंवा निसर्गामध्ये तशा प्रकारचा आहे का हो, की काहीतरी पेट घेतलेलं आहे, त्याच्या ज्वाळा अशा आहेत. बऱ्याचदा आपण आयुर्वेदातल्या काही कथा वाचतो त्यावेळेला त्याची टिंगल टवाळी करत असतो. मग त्या अग्नीचे पण आपल्याकडे एक कथा आलेली आहे, मग त्याला किती डोके आहेत आणि मग काय, अमुक त्याची एक काही उत्पत्तीची गोष्ट आपल्याला माहिती असते आणि आपल्या हसत असतो आपण. पण मुळात ह्या गोष्टी ज्या आहेत ना, हे एक रूपक असं वापरलेलं, त्याच्यातून आपल्याला त्याचं स्वरूप, त्याचे गुणधर्म समजावेत म्हणून या गोष्टी असतात. तर आयुर्वेदाचा ज्या वेळेला विचार करताना अग्नीचा आपण विचार करतो त्यावेळेला अग्नीला आपण स्वतंत्र अस्तित्व मानलेलं नाहीये. शब्द नीट ऐका मी काय सांगतोय. चरक संहिता उघडायची, मला वाटतं वातकलाकली अध्याय 12वा सूत्रस्थानातला तो उघडायचा. त्याच्यामध्ये हे सूत्र आलेलं आहे, अग्निरेव शरीरे पित्तांतर्गतः कुपिता कुपिता शुभाशुभानि कार्याणि करोति तद्यथा पक्तिम अपक्तिम दर्शनम अदर्शनम मात्रा मात्रत्वम ऊष्मणम. ह्या सगळ्या सूत्राचा जर आपण अर्थ बघितला तर त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की अग्नीला स्वतंत्र असं अधिष्ठान नाहीये. अग्नी हा पित्तांतर्गत, म्हणजे अग्नी ही एक पित्ताच्या आश्रयाने राहणारी, पण पित्त आणि अग्नीमध्ये भेद आहे असं मानणारी किंवा असणारी गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणाल हे कशावरून म्हणताय की तुम्ही या गोष्टीमध्ये भेद आहे, तर याची काही उदाहरणं आपल्याला माहिती आहेत, ती आपण पहिल्या वर्षीपासून वाचत आलेलो आहे. उदाहरणार्थ घृत. घृताचं काम काय हो? घृताचं काम हे अग्नीला पेटवणं आहे, अग्नीला स्टिम्युलेट करणं आहे. आणि म्हणून ज्या वेळेला यज्ञाचं आपण चित्र बघतो त्याच्यामध्ये ते दाढ्या वाढवलेले ऋषी असतात, ते त्याच्यामध्ये काहीतरी संविधा म्हणून टाकत असतात. तर बऱ्याचदा त्याच्यामध्ये पळीतून तूप ओतत असतात, जेणेकरून तुपामुळं हा अग्नी आणखीन प्रज्वलित होईल. पण हेच तूप ज्या वेळेला पित्ताशी संपर्क त्याचा येतो त्यावेळेला पित्ताचं शमन करतं. म्हणजे जर हे दोन जर एकच असते, अग्नी आणि पित्त, तर जे गोष्ट
पित्तावर त्याचा इफेक्ट असला असता तोच अग्नीवर असला असता, पण तसं नाहीये. त्यांच्यामध्ये फरक आहे आणि हा फरक अनेक ठिकाणी दिसून येतो आपल्याला, की ज्या ठिकाणी अग्नी वाढवणाऱ्या गोष्टी त्या सगळ्या पित्त वाढवतातच असं नाहीये. आलं का लक्षात? त्याच्यामुळं अशी अनेक उदाहरण आहेत. आपण मी आपल्याला वेळेचं बंद नाही म्हणून मी त्याच्यावर फार जात नाही डिटेलमध्ये. पण आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे, की अग्नी आणि पित्त याच्यामध्ये फरक आहे. एकच नाहीये. पण पाचक पित्ताचा ज्यावेळेला आपण उल्लेख केलेला आहे, त्या ठिकाणी ते स्पष्ट असं म्हणतात, पाचक पित्ताचा ज्यावेळेला उल्लेख केलेला आहे पहा. आणखीन अग्नीबद्दल जर डिटेल वाचायचं असेल तर तुम्ही चरक चिकित्सास्त्र अध्याय 15 गृहिणीचा उघडा आणि तो एकदा नीट वाचा. म्हणजे अग्नीचं स्वरूप आणखीन चरकाचार्यांनी खूप जास्त स्पष्ट त्याच्यामध्ये करून दाखवलेलं आहे. आता पाचक पित्ताच्या सूत्रामध्ये आपल्याला जर पाठ असेल तर त्याच्यामध्ये पित्तम पंचात्मकम तत्र पक्वामाशय मध्यगम पंचभूतात्मकत्वेपि यत् तैजस गुणोदयात. एक एक सूत्र नीट लक्षात घ्या. मला आठवते आम्हाला एक राघव देशमुख नावाचे सर होते, आता दुर्दैवानं ते अस्तित्वात नाहीयेत. तर त्यांनी मला आठवतं अजून अष्टांग संग्रह होता आम्हाला. आम्हाला अष्टांग हृदय नव्हतं पहिल्या वर्षाला. तर त्यावेळेला याला करस्पॉन्डिंग जो अष्टांग संग्रहामधला श्लोक आहे याच्यावर 2 लेक्चर्स घेतली होती पूर्णपणे. आणि आय वॉज लकी की मला त्यावेळेला समजत होतं सर काय सांगतायत ते. ती दोन्ही लेक्चर मला स्टिल आय रिमेंबर दॅट, की काय शिकवलं होतं सरांनी. त्यक्त द्रवत्वम पाकादि कर्मणा अनल शब्दितम आणि आधीच्या ओळीत यत् तैजस गुणोदयात. बाकीच्या पित्तांच्या तुलनेमध्ये पाचक पित्ताचं ज्या वेळेला वर्णन केलं, यत तैजस गुणोदयात अग्नी त्याच्यामधला किंवा तेज जे आहे महाभूतातलं ते अत्यधिक वाढल्यामुळं त्यक्त द्रवत्वम द्रवत्वाचा त्याग केलेलं आणि पाकादी कर्मणा अनल शब्दितम. पाकादी कर्मांमुळे ज्याला अग्नीही संज्ञा प्राप्त झालेली आहे ते, याचा अर्थ पाचक पित्ताला त्यांनी पाचक अग्नी असं म्हणून संबोधलेलं आहे. लक्षात घ्या काय सांगतोय त्याचं नीट. थोडस सैद्धांतिक बोलतोय पण समजून घ्या मला काय म्हणायचंय ते, की इतर पित्तांच्या बाबतीत ही गोष्ट नाहीये जी पाचक पित्ताच्या बाबतीत आहे. मी मला वाटतं तुमच्या किंवा तुमच्या आधीच्या बॅचला हे बोलताना गोष्ट सांगितली होती, की आपण एकीकडनं म्हणतो की वात एकच आहे, पण पुन्हा त्याचे वेगवेगळे प्रकार करतो, पुन्हा त्याच्या चिकित्सेमध्ये फरक करतो. हे कशामुळे घडतो? तर प्रत्येकम स्थान दुष्यादी क्रिया वैशिष्ट्यमाचरित सूत्र आपल्याकडे आहे. म्हणजे स्थान बदललं, मी हे उदाहरण मागे देऊन झालेलं आहे, की एखादा मुलगा असतो ज्या वेळेला काही जेंटलमन लोकांच्या संपर्कात येतो त्यावेळेला तोही जेंटलमन सारखं वागतो. आता मी तुमच्या समोर ज्या वेळेला बसतो त्यावेळेला माझ्या डोक्यात ही गोष्ट फिक्स असते की बाबा मला एक शिक्षक म्हणून माझे विद्यार्थी बघतायत, माझं माझ्या मनामध्ये असलेली किंवा माझ्या आत असलेली सगळी रूपं मी विद्यार्थ्यांसमोर उघडी नाही करणार. पण ज्या वेळेला मी माझ्या बीएमएसच्या ग्रुप बरोबर एखादं गेट टुगेदर करतो त्यावेळेला मी तिथं त्यांच्यासमोर शिक्षक म्हणून जाणार आहे का? तर नाही. त्या ठिकाणी त्यांना त्यांचा मित्रच भेटणार आहे. त्यावेळेला त्याचं स्वरूप वेगळंच असू शकतं. म्हणजे काय, स्थान बदललं किंवा तिथं संपर्कात असलेली लोक बदलली की तुमचे गुण पण वेगळे होतात. म्हणजे ही काही प्रकृती बदललेली नसते. लक्षात घ्या, त्या स्थानाचा झालेला तो परिणाम असतो. अनेक वर्षानुवर्ष जो वात हा अपानासारख्या क्षेत्रामध्ये राहतो, ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणचे असलेले गुणधर्म, एखाद्याचं वर्षानुवर्ष अग्नीशी आलेलं सामिप्य आहे त्याच्यामुळं काही झालेला बदल, ह्याच्यामुळं काही काही गुणांमध्ये थोडासा अल्टरेशन येत असतं. तसंच पित्ताच्या बाबतीत आहे. पाचक पित्तामध्ये विशेषतः ही गोष्ट दिसते की या तैजस गुणोदयात त्यक्त धत्वम पाकादी कर्मणा अनल शब्दितम. पण उरलेली सगळी पित्त ती अशी नाहीयेत. याचा अर्थ उरलेले सगळे अग्नी, आता पाचक अग्नी किंवा भ्राजक अग्नी किंवा रंजक अग्नी असं म्हणणं वेगळं, पण मूलतः आयुर्वेदातल्या कोणत्याही संहितेने असं म्हटलेलं नाही की पित्त आणि अग्नी हे एकच आहेत, हे वेगळे आहेत. आणि या अग्नीचे गुण पण वेगळे आहेत. पहा गुण कसे येतो, पित्ताचे गुण काय काय आहेत. पित्तम सस्नेह तीक्ष्ण उष्णम लघु विस्त्रम सरम द्रवम. हे सगळे गुण अग्नीचे आहेत का हो? अग्नी आणि पित्त जर एक असता तर अग्नीचे हेच गुण असले असते, पण नाहीये तसं. अग्नीच्या मध्ये प्राधान्याने 2 गुण सांगितले होते, एक म्हणजे वृक्षता आणि दुसरी म्हणजे सूक्ष्मता. अग्नी हा खूप सूक्ष्म आहे आणि वृक्ष आहे. अग्नीच्या संपर्कामध्ये जे जे येतं ते वृक्ष होऊन जातं. प्रयत्न करून बघायला हरकत नाहीये. बघा तुम्ही, अग्नीच्या संपर्कात जे जे येतं ते वृक्ष होणार आहे. लघुता त्याच्यामध्ये प्राप्त होती. मला वाटतं
असं म्हटलंय, मला ऐकल्याचं आठवत, मला सूत्र आठवत नाही, की दूध हे एकमेव पदार्थ असा आहे की जो गरम केल्यानंतर जड होत जातो. बाकीचे सगळे पदार्थ असे की जे गरम केल्यानंतर हलके होतात. गरम केल्यामुळे हलकं का होतं, तर अग्नीचा गुण त्याच्यामध्ये जातो, म्हणून ते लघु होतात. आणि वृक्षता त्याच्यामध्ये येते, का तर अग्नीमध्ये वृक्षता आहे. अग्नीच्या संपर्कात जे जे काही येतं ते वृक्ष होतं. पित्तामध्ये वृक्षता आहे, का नाही? पित्तामध्ये द्रवता आहे. लघुविस्त्रम पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्ण, म्हणजे काही प्रमाणामध्ये स्निग्धता आहे पित्तामध्ये. अगदी कपासारखी पूर्णतः स्निग्ध पित्त नाहीये, पण काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये स्निग्धता आहे. लघु विस्त्रम सरम द्रवम हे उरलेले गुण पण आहेत, पण अग्नी असा नाही. थोडक्यात समजून घ्यायचा विषय असा आहे की अग्नी आणि पित्त हे वेगळं वेगळं आहे. आणि अग्नीचे स्वरूप आपल्याला पंचकर्म करण्यापूर्वी समजणं गरजेचं आहे, म्हणजे त्याची आपल्याला असेसमेंट करायची, परीक्षण त्याचं करायचं. आपल्या दृष्टीने आता महत्वाचा विषय काय आहे, तर हाऊ टू असेस द अग्नी, अग्नीचं परीक्षण कसं करायचं. आणि त्याच्या विषयाकडे आता मी येणारच आहे की हाऊ टू असेस द अग्नी. बेसिकली ज्या वेळेला आपण पंचकर्माचा विचार करतो त्यावेळेला प्राधान्याने जठर अग्नीचा विचार करतो, आणि धात्वाग्नी किंवा भूताग्नीचा विचार करत नाही असं मी म्हणत नाही, पण ज्या वेळेला जसं आपण म्हणतो ब्रॉडकास्टिंग स्टेशन काय ते जास्त महत्वाचं असते. म्हणून महास्रोतसामध्ये असलेला जो आपला मेन जठर अग्नी आहे, तो ज्या वेळेला प्रज्वलित होतो किंवा तो चांगला असतो, त्यावेळेला नॅचरली उरलेल्या सगळ्या अग्नीचा कंट्रोल त्याच्याकडे असल्यामुळं बाकीचे अग्नी काम करतात. अपवादात्मक परिस्थिती वेगळी ठेवूया, म्हणजे या अग्नीची परीक्षा आपण करणं गरजेचं आहे. मग अग्नी कसा तपासायचा हो, काय सांगितलेलं आहे आपल्याकडं? अग्निम पर्यंत आलो होतो की अग्निम जरणशक्त्याम परीक्षेत. जरणशक्ती म्हणजे खाल्लेलं अन्न पचवायची शरीराची शक्ती, त्याला आपण जरणशक्ती असं म्हणतो. आणि अभ्यवरण शक्ती म्हणजे हाऊ मच इंटेक एव्हरीवन हॅज, दॅट इज कॉल्ड ॲज अभ्यवरण शक्ती. किती खाऊ शकतोय मी. कोणी 4 पोळ्या खातो, तुम्ही आहारविध अष्ट आहारविध आयतन जी आहेत त्याचा जर अभ्यास केलेला असेल तर त्याच्यामध्ये सर्व ग्रह परिग्रह हे सगळे मुद्दे आलेले आहेत पहा, की प्रत्येक पदार्थ म्हणून किंवा एक एक पदार्थ म्हणून मी किती खातोय. 4 पोळ्या असतील, 5 पोळ्या असतील, 2 पोळ्या असतील, 1 पोळ्या असतील, ही जी ताकद आहे त्याला अभ्यवरण शक्ती म्हणलंय. पण याच्यावर अग्नीची शक्ती ठरलेली नाहीये. बरेच जण असं म्हणतात की मला वजन कमी करायचं आहे, पण मला खूप जास्त मी खातोय, तर मला वजन कसं कमी होईल, मी त्यापेक्षा कमी खातो का. तर आपलं खाणं किती आहे याच्याशी अग्नीचा संबंधच नाही आपला. आपण पचवतो का नाही किंवा नाही याच्याशी अग्नीचा संबंध आहे, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. याच्या आधाराने आपण अग्नीचे प्रकार केलेले आहेत. एक म्हणजे मंदाग्नी आहे, एक आता समाग्नी हा विषय आपण कायमच एक्सेप्शनला ठेवलेला असतो. याचं कारण असं असं मशीन बनवलं. हा काय रे, हॅलो, काही इश्यू आहे का? सर आवाज ब्रेक होत होता, येतोय आता. येतोय आवाज, ठीक आहे. मे बी इंटरनेटचा आज इश्यू आहे जरा, त्याच्यामुळे असं होत. मिनिट ना, तर मी फॅनचा आवाज कमी करतो. ओके सर. तर ही जी आपल्याकडे सांगितलेलं आहे की परपेच्युअल मोशन मशीन हे आपल्याला माहित आहे फिजिक्समध्ये हा विषय येऊन गेलेला आहे की ही गोष्ट शक्य नाहीये, की इनपुट 0 आणि आउटपुट मात्र त्याच्यातून आपण एक्सपेक्ट करत असेल तर शक्य नाही. काहीतरी आपल्याला एखाद्या मशीन मधनं आपल्याला जर आउटपुट हवं असेल तर काही ना काही स्वरूपामध्ये आपण इनपुट देणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी सुद्धा ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की समदोष हा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इथे अभिधेयते. हे जर स्वास्थ्य पाहिजे असेल तुम्हाला तर 100% सगळ्या प्रकारचं जे आचरण आपल्याकडे कसं असावं म्हणून सांगितलेलं ते आपण करतो का, तर ते आपण नाही करत. मग त्याच्यातून येणारं काही ना काही प्रमाणात होणारं दोष वैषम्य आहे ते प्रत्येक शरीरामध्ये उपस्थित आहे आणि त्याच्यामुळं
समाग्नी ही जवळजवळ दुरापास्त असलेली गोष्ट आहे, जसं समप्रकृतीच्या बाबतीत आपण बोलतो. त्यामुळं आपण प्राधान्यानं 3 अग्नींचा विचार करतो. एक म्हणजे विषमाग्नी, मंदाग्नी आणि तीक्ष्णाग्नीचा. आता इथे पुन्हा सांगतो की विषमाग्नी, तीक्ष्णाग्नी आणि मंदाग्नी हे आपल्याकडं प्रकृतीतः असलेले अग्नी म्हणून सांगितलेले आहेत. हे विकृतीतः असलेले अग्नी नाही आहेत, लक्षात घ्या. म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ असा की एखाद्याचा तीक्ष्णाग्नी आहे म्हणजे तो आजारी आहे असा नाही, किंवा त्याला काहीतरी अग्नीची विकृती आहे असा नाही. एखाद्याचा मंदाग्नी आहे म्हणजे त्याला विकृती आहे अशातला भाग नाही. अग्नी मंद होणं आणि प्रकृतीतः मंदाग्नी असणं हे 2 वेगळे वेगळे विषय आहेत. म्हणजे एखाद्या माणसाचा मंदाग्नी आहे हे कशावरून ठरेल? तर बाबा त्याला काही क्षुधासहत्व नाहीये, एकदा खाल्ल्यानंतर अनेक काळ त्याला अनेक अनेक तास त्याला भूक लागत नाहीये, अशी ज्या वेळेला परिस्थिती असते त्यावेळेला त्याला आपण म्हणतो की याचा अग्नी मंद आहे बाबा. तीक्ष्ण अग्नी याच्या विरुद्ध आहे, की बाबा एकदा खाल्लं तरी 2-3 तास झाले तरी पुन्हा त्याला काहीतरी खावंसं असं वाटतं, क्षुधासहत्व होतं, वेळ टळून चालली की त्याला भूक सहन होत नाही, डोकं गरगरायला लागतं, चिडचिड व्हायला लागते, की मग आपण त्याला म्हणतो की त्याला तीक्ष्णाग्नी. पण हे विकृतीतः सुद्धा होऊ शकतं. जसं भस्मक ही ज्या वेळेला विकृती आपल्याकडे सांगितली अग्नीची, त्यावेळेला त्या माणसाला जी खैन होते ती प्रकृतीतः नाहीये. याच्यातला फरक आपल्याला करता आला पाहिजे. मी नेहमी असं सांगतो स्टुडंट्सना की तुम्ही प्रकृती परीक्षण जे शिकता ते आपल्या शेजारी बसलेल्या मुलांचं प्रकृती करून शिकता किंवा तपासून शिकता, किंवा आपले घरचे लोक असतील, आणि ऍक्च्युली ज्या वेळेला तुम्हाला चिकित्सा करायची असते त्यावेळेला तुमच्या समोर येऊन बसलेला असतो तो रुग्ण असतो, तो कोणती तरी व्याधितावस्था घेऊन आलेला असतो, आणि त्या वेळेला त्याचं प्रकृती परीक्षण करणं हे थोडंसं जिकिरीचं जातं. त्यामुळं मुळामध्ये आपण प्रकृती कोणाची काढायला शिकलो पाहिजे? तर रुग्णाची काढायला शिकलो पाहिजे. कारण तो माझ्या समोर आहे, तो आता व्याधित अवस्थेमध्ये आहे, मूळ अवस्थेमध्ये त्याच्या नाहीये किंवा त्याच्या प्राकृत अवस्थेमध्ये नाहीये. तर ती त्याची प्राकृत अवस्था काय आहे हे शोधता येणं गरजेचं असतं. आणि मग त्या दृष्टीनं त्याला काय पद्धतीचे प्रश्न विचारायचे आहेत आणि त्याची प्रकृती काढायची आहे हे आपल्याला बघणं आपलं काम असतं. त्यामुळं ही गोष्ट पहिल्यांदा डोक्यात ठेवा की मंदाग्नी, तीक्ष्णाग्नी आणि विषमाग्नी असणं ही विकृती नाही, ही प्रकृतीच आहे. कोणत्या दोषांचं आधिक्य त्या व्यक्तीमध्ये आहे त्याच्यानुसार त्याची प्रकृती आपल्याला माहित आहे. यो भवेत दोषा उत्कटा प्रकृती जे आहे ते न प्रकृती कशी तयार होती त्यावेळेसच आपण हे सांगितलेलं आहे. मग आता आपल्याला असेसमेंट करायचं म्हणजे काय करायचंय, तर त्याचं कोणता अग्नी आहे हे बघायचंय आपल्याला. म्हणजे त्याचा विषमाग्नी आहे का, त्याचा तीक्ष्णाग्नी आहे का, त्याचा मंदाग्नी आहे, हे पहिला भाग झाला. म्हणजे मुळात त्या व्यक्तीचा अग्नी हा कोणता आहे. आणि दुसरी गोष्ट, आता तो आलेला आहे त्याच्यामध्ये काही पॅथॉलॉजिकल गोष्टी घडलेल्या आहेत का, शरीरामध्ये काही विकृत गोष्टी घडलेल्या आहेत का जेणेकरून त्याच्या अग्नीवर काही परिणाम झालेला आहे. आणि त्या परिणामाचा भाग म्हणून आम उत्पत्ती वगैरे अशा काही गोष्टी पुढे आपण ज्यावेळेला दीपन आणि पाचनाचा विचार करू त्यावेळेला आमाचा विषय सविस्तरपणे करणार आहोत. तर मुळात हा विषय त्यावेळेला आपल्याला बघणं गरजेचं आहे. म्हणजे 2 प्रकारे आपण एखाद्या गोष्टीचं, एखाद्या व्यक्तीचं अग्नी परीक्षण करणं गरजेचं आहे. एक म्हणजे प्रकृतीतः त्याचा अग्नी कोणता आहे, आणि ज्या वेळेला आता आपल्या ज्योतिषाचा जर काही लोकांचा अभ्यास असेल तर त्यांना ही गोष्ट माहिती असेल की 2 प्रकारे कुंडली मांडली जाते. एक म्हणजे माझ्या जन्माच्या वेळेला हे सगळे जे काही नवग्रह आहेत ते कोणत्या पोझिशन मध्ये आहेत त्याला आपण जन्म कुंडली असं म्हणतो. आणि ज्या वेळेला माझ्याकडे प्रश्न विचारायला एखादा जातक येतो त्यावेळेला, उदाहरणार्थ आज गुरुवार आहे, सोमवार आहे आणि आता 2:45 वाजलेले आहेत, तर सोमवारची 2:45 वाजताची असलेली जी काही कुंडली त्याला आपण प्रश्न कुंडली असं म्हणतो. म्हणजे प्रश्न कुंडली ऍज वेल एज जन्म कुंडली याचा विचार करून काही गोष्टींची उत्तर द्यायची असतात ज्योतिषाला. सेम थिंग आयुर्वेदाच्या बाबतीत पण आहे. त्याची मूळतः जन्मापासून असलेली प्रकृती कोणती आहे आणि आता तो व्याधितावस्थेत माझ्याकडे आलेला आहे त्याची असलेली प्रकृती कोणती आहे किंवा त्याचा असलेला अग्नी कोणता आहे याचे असेसमेंट आपल्याला करायची असते. आणि मग ती कोणत्या पद्धतीने करणार, तर आपल्याला त्याला काही प्रश्न विचारायचे आहेत, आपल्याला काही त्याचे परीक्षण करायची आहेत, तर त्याच्यातून आपण त्याचा अग्नी ठरवणार आहोत. तर हे काय प्रश्न आहेत याच्यातच खरी मेख आहे की हे प्रश्न असे विचारले गेले पाहिजेत की जेणेकरून आपल्याला त्याचं उत्तर आलं पाहिजे. मुळात अग्नी हा कशावरून आपण काढणार आहे, तर जरणशक्तीवरून काढणार आहे. जरणशक्तीमध्ये मुळात आपल्याला अभ्यवरण काय हे जाणून घेणं गरजेचं आहे, कारण त्याच्यानुसार त्याचं पचन कसं होतं काय होतं हे कळणार आहे. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य किती वाजता खातो, त्यावेळेला त्याला भूक लागलेली असते का, का वेळ झाली म्हणून, हा नेहमीचा प्रश्न आहे बाबा, भूक लागलं म्हणून मी खातो की वेळ झाली म्हणून खातो. उदाहरणार्थ आता
मी चतुर्थी करायचो, BMS ला असताना पण चतुर्थी करायचो. चतुर्थीचा चंद्रोदय किती वाजता असतो तुम्हाला माहित आहे? चंद्रोदय कधी 9 वाजता असतो, कधी 8 वाजता असतो, कधी 10 वाजता असतो. त्या त्या कालमानानुसार तो बदलतो. पण ज्या वेळेला आपण हॉस्टेलला राहत असतो त्यावेळेला मेसचं टायमिंग ह्या चतुर्थीनुसार बदलत नाहीये आपलं. डबा आलेला असतो. मग तो पुन्हा जर तुमचा 8 वाजताच 7 वाजता आलेला आपण रात्री 10 वाजता खाणार आहे का? गार झालेला खाणार आहे का? तर नाही खाणार. मग एखादा मनुष्य आहे तर तो चतुर्थी सोडून खाऊ शकतो. का? तर त्याला भूक सहन होत नाहीये ती. तेवढी भूक सहन करणं त्याला शक्य नाहीये. किंवा घरी आपल्याला मधल्या वेळेला पाहिजे ते खायला मिळतं. हॉस्टेलला मिळतच असं नाही. 2 वेळेला जेवण, 1 वेळेला नाश्ता जेमतेम आपण करत असतो. तर या सगळ्या गोष्टीचा विचार आपण काढणं गरजेचं असतं. लक्षात घ्या. म्हणजे काय? तर एखादा मनुष्य किती वाजता जेवण घेतो, किती वेळा जेवण घेतो दिवसभरातून, त्याच्यानंतर ज्या वेळेला तो जेवण घेतो त्या वेळेला त्याला भूक लागलेली असते का? सगळ्यात महत्वाचा विषय आहे. का वेळ झाली म्हणून जेवतो? दुसरी गोष्ट, आपल्याकडे सावकाश जेवा म्हणायची पद्धत आहे पहा. सावकाश जेवा म्हणजे सह अवकाश जेवा. अवकाशचा अर्थ आपल्याला माहित आहे, आपल्या पोटाचे आपण भाग करायला सांगितलेले आहेत काही. मी पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही अजून कुणीही प्रेझेंटीचे मेसेज केलेले नाहीयेत. आय एम नॉट रिस्पॉन्सिबल ॲट ऑल. जर मला मेसेज नाही आले तर मला कळणार नाही. मग त्याच्यातनं 2 विषय होतील. एक तर मी सगळ्यांची प्रेझेंटी लावेल, नाही तर सगळ्यांची ॲब्सेंटी लावेल. तर मुद्दा असा आहे की आपल्याला सह अवकाश जेवायचंय म्हणजे काय? तर आपल्याला काही पोटामध्ये जागा शिल्लक ठेवून जेवायचं आहे. आपण सावकाश जेवायचा अर्थ असा काढतो की हळू-हळू, हळू-हळू मी खायचंय, म्हणजे मग पोटात जागा होत राहील. जेवढं मला रेचता येईल तेवढं मी रेचवणार आहे. असं नाहीये. लक्षात घ्या. मुद्दा असा आहे की सह अवकाश ठेवा म्हणजे काही घन पदार्थासाठी जागा ठेवायची आहे, काही वायू पदार्थासाठी, वायुरूप पदार्थासाठी आणि काही जलरूप पदार्थांसाठी. लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा असा आहे की सह अवकाश जेवा, काही जागा शिल्लक ठेवून जेवायचंय. त्याची काय सिस्टीम आहे? तो कशा पद्धतीने जेवण घेतोय? जेवणामध्ये त्याच्या कोणत्या पदार्थांचं आधिक्य आहे? त्याला क्षुधासहत्व आहे का नाही? खाल्लेली गोष्ट जी आहे त्याचं पचन त्याच्याकडनं होतंय का नाही? दुसरी गोष्ट, एकदा खाल्ल्यानंतर त्याला किती वेळानंतर भूक लागते? पुन्हा भुकेची जाणीव कधी होतीये? जेवण झाल्यानंतर मनुष्य उठताना त्याचं पोट जड असतं का हलकं असतं? असं बऱ्याचदा आपल्याला पेशंट येऊन सांगतो, काही नाही मी जेवेपर्यंत मला भूक लागलेली असते, पण जेवल्यानंतर मात्र पोट एकदम गच्च होतं डॉक्टर. मग काय करू? मग आपल्या लक्षात आलं पाहिजे, एक तर तो भुकेपेक्षा अधिक खात असला पाहिजे किंवा त्याच्या अग्नीची जी ताकद आहे ती कमी झालेली असली पाहिजे, जेणेकरून जे काही त्या अग्नीवर येतं आहे, लोड येतोय थोडक्यात. हा लोड कशामुळे येतोय? तर त्या अग्नीची ताकद कमी झालेली आहे. त्याची अग्नी हा मंद झालेला आहे, म्हणून त्याच्यामध्ये त्या पद्धतीचं लक्षण निर्माण होते. त्याच्यानंतर तुम्ही किती जरी नाकारलं तरी अग्नीचा आणि मलाचा पण संबंध आहे. लक्षात घ्या. मलाची जर प्राकृत अवस्था यायची असेल मलाला, तर त्याचा अग्नीशी जवळचा संबंध आहे. म्हणजे अग्नी जर चांगला असेल तर पचन चांगलं होणार आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं इव्हन गृहिणीमध्ये पण सान्न मल प्रवृत्ती हे अग्निमांद्याचं लक्षण सांगितलं. म्हणजे तीव्र अग्निमांद्याचं लक्षण काय सांगितलेलं आहे? तर सान्न मल प्रवृत्ती. म्हणजे मल प्रवृत्तीमध्ये अन्न काही जाणं, अन्न कण जाणं, हा बऱ्याचदा अनुभव आपल्याला येत असतो की आपण ज्या पद्धतीचं अन्न खाल्लेलं आहे, बऱ्याचदा त्या पद्धतीचं अन्न मलप्रवृत्तीद्वारे बाहेर जाताना दिसते. याचा अर्थ त्याच्यावर अग्नीची प्रक्रिया प्राकृत पद्धतीनं होत नाहीये आणि अग्नी जो आहे हा मंद झालेला आहे किंवा मंद तर झालेला आहे, आणखीन मंद झालेला आहे. म्हणून अग्नी मलातून त्याच पद्धतीनं अन्न जात आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला अग्नीची असेसमेंट करताना करायचा आहे. आणि मग आपण 2 गोष्टी त्यातून ठरवणार आहोत. एक तर अग्नी जो आहे हा प्रकृतीतः हा कोणता आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता माझ्या समोर रुग्ण आलेला आहे त्यावेळेला त्याचा अग्नी कसा आहे. अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे याच संदर्भाने की हे करायचं कशासाठी? एखाद्याच्या मनात प्रश्न येईल की मी एवढं सगळं करायचंय कशासाठी? का करायचंय मी या अग्नीचं परीक्षण? अग्नी जर कमी असेल तर असेल, तर तुम्ही ज्या वेळेला व्यापदांचा उल्लेख कराल किंवा विचार कराल, वाचाल. आपण पंचकर्म करताना कशा गोष्टीला वैद्यांनी थोडंसं विचार केला पाहिजे किंवा घाबरलं पाहिजे म्हणेन मी, तर व्यापदांना घाबरलं पाहिजे. पण ते घाबरायचं म्हणजे अशा अर्थाने नाही की मी पंचकर्म करणार नाही. घाबरायचा अर्थ काळजी घेणं. काळजी करणं आणि काळजी घेणं हे 2 प्रकार आहेत. तर मी काळजी घेणं या अर्थाने तुम्हाला विचारतोय प्रश्न. तर व्यापदांची काळजी आपण आधी घेतली पाहिजे. आणि मग व्यापद निर्माण होतात त्यावेळेला प्राधान्यानं
अनेक ठिकाणी 3 गोष्टींचे उल्लेख येतात. एक म्हणजे त्याचा अग्नी कसा होता, दुसरी गोष्ट म्हणजे कोष्ठ कसं होतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे रुग्ण कसा होता, दुर्बल होता का बलवान होता. याचा विचार करून जर आपण शोधन करताना किंवा पंचकर्म करताना जर सगळी काळजी घेतलेली असेल आणि तशी द्रव्य निश्चिती केलेली असेल, तसा डोस ठरवलेला असेल, तर विकृती होणार नाहीये. हे काय करायचंय मी, हे सगळ्यात महत्वाचं आहे ना. मी हे कशासाठी करणार आहे? तर मला पंचकर्म करताना किंवा शोधन करताना लक्षात घ्या, पंचकर्माला आपण दुधारी तलवार म्हणतो, की चालली तर ठीक, नाहीतर नाही. पण आयुर्वेदाने हे उपचार करताना आपल्याला त्या अमरेंद्र बाहुबली सारखं शिकवलेलं आहे. अमरेंद्र बाहुबली काय करायचा, त्याला का राजा बनवलं त्या पिक्चर मध्ये, तर तो एका हाताने प्रजेचं रक्षण करायचा आणि दुसऱ्या हाताने शत्रूवर वार करायचा. पंचकर्म ही अशी चिकित्सा आहे, लक्षात घ्या. अशुद्ध चिकित्सा नाहीये. म्हणजे पंचकर्म करायचं आणि त्याच्यानंतर दुसरा कुठला तरी विकार घेऊन ज्यावेळेला रुग्ण तुमच्याकडे येतो, त्यावेळेला 1000% आपण काहीतरी करताना चुकलोय, आपली काहीतरी चूक झाली आहे, निश्चित आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे पंचकर्म असं शिकवत नाही, आयुर्वेद असं शिकवत नाही ना. असं विशुद्ध अशुद्धस्तू शमयेत योन कोपयेत, म्हणजे एक विकार बरा होतो आणि त्यातून दुसरा कुठला तरी विकार निर्माण होतो. अशी चिकित्सा आयुर्वेदाने अशुद्ध चिकित्सा म्हणून सांगितलेली आहे. अशी चिकित्सा आपण करायची नाही. आणि पंचकर्म करताना या गोष्टी म्हणजे त्यातून काहीतरी वेगळा विकार असेल, मग ते व्यापद असेल, हे होऊ नये म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टींची आधी तयारी करायची किंवा त्यांचं परीक्षण आधी करायचं आहे. म्हणून आपण अग्नीचं परीक्षण करणं हे प्रथम कर्तव्य मानतो. अग्नीचं परीक्षण केल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी किंवा तसंच कोष्ठाच्याही बाबतीत आहे, पुढच्या लेक्चरला आपण कोष्ठ परीक्षण बघणार आहोत. तर त्या कोष्ठाच्या बाबतीत हीच गोष्ट आहे की अग्नी आणि कोष्ठ आपल्याला जर प्रॉपर समजलं त्या रुग्णाचं, तर आपण कशा प्रकारचं पंचकर्म त्याचं करायचं आणि ते करताना द्रव्य निश्चिती कशी करायची, डोस कसा द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टींचे आडाखे आपल्याला बांधता येतात आणि मग आपण खूप चांगल्या पद्धतीनं शोधन करू शकतो. म्हणून हे अग्नी परीक्षणाचं अनन्यसाधारण महत्व आहे. तर मला वाटतं इथपर्यंतचा विषय आपल्या सिलेबस पुरता म्हणून हरकत नाहीये. त्यातून मी या संदर्भातला एक माझा व्हिडिओ आहे, तो तुम्हाला त्याची लिंक पाठवेन. तो पुन्हा कधीतरी वेळ मिळाला तर तोही बघा, जेणेकरून आणखीन काही कल्पना आहेत तर त्यातल्या स्पष्ट होतील तुमच्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही गेल्यावर पहिल्या वर्षाचं पुस्तक काढून पचन म्हणजे काय किंवा अग्नी म्हणजे काय हे वाचा, म्हणजे आणखीन आपल्या आयडिया ज्या आहेत अग्नीबद्दलच्या त्या आपल्या क्लिअर होतील. कोष्ठ परीक्षण बघणार आहोत. तब तक के लिए शब्बा खैर.